ड्रेस मेकिंगमध्ये सर्वात इम्पॉर्टंट ड्रॉइंग राहते. ड्रॉइंगमध्ये कलर राहतात. मग त्या कलरची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला टर्शरी, प्रायमरी आणि सेकंडरी कलर माहिती पाहिजे. तर चला आज आपण ते जाणून घेऊया की टर्शरी कलर कशाला म्हणतात, प्रायमरी कलर कशाला म्हणतात आणि सेकंडरी कलर कशाला म्हणतात. लेट्स बिगिन अँड स्टार्ट. असे एक तुम्हाला ड्रॉइंग बुक भेटून जाईल 60 ते 35 रुपयामध्ये, 60 ते 45 रुपयामध्ये. आपल्याला फर्स्ट म्हणजे टर्शरी कलर. टर्शरी कलर म्हणजे टर्शरी कलर ब्लू, रेड अँड येल्लो. याला आपण ब्लू, रेड, येल्लो या कलरला आपण टर्शरी कलर असं म्हणतो. त्याच्यानंतर सेकंडरी कलर म्हणजे जे ब्लू, रेड आणि येल्लो या कलरपासून जे कलर्स बनतात त्याला आपण सेकंडरी कलर असं म्हणतो. आणि जे प्रायमरी कलर राहतात ते ब्लू, रेड अँड येल्लो असतात. ओके, तर आपण सेकंडरी कलर रेड अँड येल्लो मिक्स केल्यानंतर जो कलर येतो ते इथे लिहायचं. त्याच्यानंतर ब्लू अँड येल्लो ब्लू मिक्स केल्यानंतर जे कलर येते ते इथे ठेवायचं आणि याचं नाव आपण इथे खाली लिहायचं. त्याच्यानंतर ब्लू अँड रेड मिक्स केल्यानंतर जो काही कलर बनतो ते आपल्याला या बॉक्समध्ये अशा प्रकारे उतरून घ्यायचं आहे. हे बघू शकता की मी पण तसंच केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर टर्शरी कलर, प्रायमरी कलर, सेकंडरी कलर अँड टर्शरी कलर. टर्शरी कलर बघूया आपण. टर्शरी कलर ऑरेंज आणि ग्रीन मिक्स केल्यानंतर जो काही कलर बनतो ते आपल्याला इथे ठेवायचे. आपल्याला सेकंड सिरीज येणार आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की ऑरेंज अँड ग्रीन मिक्स केल्यानंतर कोणता कलर बनतो. त्याच्यानंतर ऑरेंज, ग्रीन हे समजा काही कलर मिक्स केल्यानंतर जो काही कलर बनतो त्याला आपण टर्शरी कलर असं बोलतो. ओके, तर फर्स्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढीच माहिती. आणि माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. याच्यावर ITIचे पूर्ण व्हिडिओज येणार आहेत. ITI ड्रीम. ओके, गुड लक.